हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमची खुशी मॅम. आज तुम्हाला इयत्ता 8वीतील इतिहासातील दुसरा धडा युरोप आणि भारत या धड्याच्या स्वाध्यायावरील उत्तरे घेऊन आलेली आहे. प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. प्रश्न पहिला, इसवी सन 1453मध्ये ऑटोमन तुर्कांनी डॅश डॅश हे शहर जिंकून घेतले. उत्तर आहे ब, कॉन्स्टँटिनोपॉल. प्रश्न 2, औद्योगिक क्रांतीला प्रारंभ डॅश डॅशमध्ये झाला. उत्तर आहे अ, इंग्लंड. प्रश्न 3, इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न डॅश डॅश यांनी केला. उत्तर आहे ब, मीर कासिम. प्रश्न क्रमांक 2, पुढील संकल्पना स्पष्ट करा. वसाहतवाद. ॲन्सर, वसाहतवाद म्हणजे एखाद्या बलाढ्य देशाने दुसऱ्या देशावर राजकीय, आर्थिक, लष्करी नियंत्रण प्रस्थापित करून तेथील संसाधनांचा स्वतःच्या फायद्यासाठी केलेला वापर होय. युरोपीय राष्ट्रांनी व्यापाराच्या निमित्ताने आशिया, आफ्रिका व अमेरिकेतील अनेक प्रदेशांमध्ये वसाहती स्थापन केल्या. त्यानंतर तेथील संपत्ती, कच्चा माल व बाजारपेठांवर ताबा मिळवला. भारतात पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि इंग्रजांनी वसाहतवादी धोरण अवलंबले. त्यामुळे भारताच्या राजकीय, आर्थिक व सामाजिक जीवनावर मोठा परिणाम झाला. 2, साम्राज्यवाद. ॲन्सर, साम्राज्यवाद म्हणजे एखाद्या शक्तिशाली राष्ट्राने आपल्या राजकीय, आर्थिक व लष्करी सामर्थ्याच्या बळावर इतर देशांवर व प्रदेशांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचे धोरण होय. युरोपीय राष्ट्रांनी व्यापाराच्या निमित्ताने अनेक देशांमध्ये प्रवेश करून तेथील प्रदेशांवर सत्ता मिळवली. त्यांनी त्या देशातील संपत्ती, कच्चा माल व बाजारपेठांवर नियंत्रण मिळवले. साम्राज्याचा विस्तार करून स्वतःची सत्ता अधिक बळकट केली. भारतात इंग्रजांनी साम्राज्यवादी धोरणाचा अवलंब करून हळूहळू संपूर्ण देशावर आपले राज्य प्रस्थापित केले. 3, प्रबोधन युग. ॲन्सर, प्रबोधन युग म्हणजे युरोपमध्ये विवेक, विज्ञान, तर्कशक्ती आणि स्वतंत्रपूर्ण विचारांना महत्त्व देणारा कालखंड होय. या काळात अंधश्रद्धा, रूढी व परंपरांपेक्षा बुद्धी आणि विज्ञानांच्या आधारे विचार करण्यावर भर देण्यात आला. अनेक विचारवंतांनी समाजसुधारणा, शिक्षण, समानता आणि मानवी हक्कांचा पुरस्कार केला. त्यांच्या विचारांमुळे लोकांमध्ये जागृती निर्माण झाली. प्रबोधन युगाचा परिणाम युरोपाच्या राजकारण, समाज, शिक्षण आणि अर्थव्यवस्थेवर झाला. पुढे या विचारांचा प्रभाव भारतासह इतर देशातील सुधारणा चळवळींवरही पडला. 4, भांडवलशाही. ॲन्सर, भांडवलशाही म्हणजे भांडवलाच्या आधारे उद्योग, व्यापार व उत्पादन चालवणारी आर्थिक व्यवस्था होय. या व्यवस्थेत खाजगी व्यक्ती किंवा कंपन्या उद्योगधंदे व व्यापारावर मालकी ठेवतात. औद्योगिक क्रांतीनंतर युरोपमध्ये भांडवलशाहीचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला. अधिक नफा मिळवण्यासाठी युरोपीय राष्ट्रांनी नवीन बाजारपेठा आणि कच्च्या मालाचे स्रोत शोधण्यास सुरुवात केली. त्यामुळे आशिया व आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये वसाहती स्थापन करण्यात आल्या. भारतावरही या भांडवलशाही धोरणाचा मोठा आर्थिक परिणाम झाला. प्रश्न 3, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. प्रश्न 1, प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव झाला. ॲन्सर, प्लासीच्या लढाईत 1757 बंगालचा नवाब सिराज उद्दौला याचा इंग्रजांनी पराभव केला. या पराभवाचे मुख्य कारण म्हणजे नवाबाचा सेनापती मीर जाफर याने इंग्रजांशी गुप्त संगनमत करून विश्वासघात केला. त्यामुळे युद्धात सिराज उद्दौलाला आपल्या सैन्याची प्रभावी मदत मिळाली नाही. इंग्रजांनी रॉबर्ट क्लाईव्हच्या नेतृत्वाखाली युद्धाचे योग्य नियोजन केले होते. परिणामी सिराज उद्दौलाचा पराभव झाला. या विजयामुळे इंग्रजांच्या भारतातील राजकीय सत्तेची पायाभरणी झाली. प्रश्न 2, युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. ॲन्सर, युरोपामध्ये भारतातील मसाले, रेशीम, सुती व रेशीम कापड तसेच इतर मौल्यवान वस्तूंना मोठी मागणी होती. परंतु पारंपरिक मार्गावर अरब व्यापाऱ्यांचे जास्त कर भरावा लागत असे आणि व्यापारात अनेक अडचणी येत होत्या. म्हणून आशियात थेट व्यापार करण्यासाठी समुद्रमार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. या उद्देशाने पोर्तुगीज व इतर युरोपीय नाविकांनी नवीन सागरी मार्गाचा शोध सुरू केला. त्यामुळे भारताकडे जाणारा नवीन सागरी मार्ग सापडला आणि युरोपीय राष्ट्रांचा भारताशी थेट व्यापार सुरू झाला. प्रश्न 3, युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. ॲन्सर,
युरोपातील व्यापारी कंपन्या आशिया व इतर देशांशी मोठ्या प्रमाणावर व्यापार करत होत्या. या व्यापारातून राज्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात महसूल व संपत्ती मिळत होती. त्यामुळे व्यापार वाढावा आणि इतर युरोपीय राष्ट्रांशी स्पर्धेत आपला देश टिकून राहावा यासाठी राज्यकर्त्यांनी व्यापारी कंपन्या लष्करी संरक्षण दिले. तसेच त्यांनी व्यापारासाठी विशेष सवलती, सनदा आणि मक्तेदारी अधिकारही प्रदान केले. या मदतीमुळे व्यापारी कंपन्यांचे सामर्थ्य वाढले. पुढे याच कंपन्यांनी अनेक ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले. प्रश्न 4. पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा. दर्यावर्ती आणि कार्य. बार्थोलोम्यू डायस आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला. ख्रिस्तोफर कोलंबस भारताचा शोध लावण्यासाठी निघालेला कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला. वास्को दी गामा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कलिकत बंदरात पोहोचला. तर इथे आपल्या स्वाध्यायावरील सर्व प्रश्नांची उत्तरे झालेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.